आपण सगळेच मेहनत करतो, विचारपूर्वक खर्च करतो आणि भविष्यासाठी काहीतरी वाचवायचं स्वप्न बघतो. एकदम साधं सरळ गणित वाटतं नाही का? पण गंमत म्हणजे खूप लोकांसाठी हे स्वप्न स्वप्नच राहतं. मग असं का होतं? पूर्ण वेळ प्रामाणिकपणे काम करूनही महिन्याच्या शेवटी हातात काहीच का उरत नाही? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि ह्याचं उत्तर काही आपल्या इच्छाशक्तीत किंवा कमी जास्त प्रयत्नांमध्ये नाहीये. नाही, उत्तर आहे आकड्यांमध्ये. हे सगळं विश्लेषण जागतिक उपजीविकेचा खर्च अहवाल मधल्या ठोस डेटावर आधारित आहे. चला तर मग बघूया हे आकडे नक्की काय सांगतायत. हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आपण एका सामान्य, कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तीच्या पगाराचा महिन्याभराचा हिशोब बघणार आहोत. म्हणजे सुरुवात कुठून होते ते पाहूया. तर या अहवालानुसार या व्यक्तीचं महिन्याचं एकूण उत्पन्न आहे 15,000 रुपये. हो, फक्त 15,000. याच रकमेतून आपल्याला सगळे खर्च वजा करायचे आहेत. तर हा आहे आपला स्टार्टिंग पॉइंट. ठीक आहे, तर आता या पगारातून आपण जगण्यासाठी जे अगदी आवश्यक खर्च आहेत ना, ते एक एक करून वजा करू आणि बघूया शेवटी काय उरतंय. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा खर्च तो म्हणजे घर, निवारा. आणि इथेच आपल्याला या समस्येची खरी खोली कळायला लागते. सरासरी घर भाड्यासाठी या पगारातून थेट 6,000 रुपये वजा होतात. म्हणजे विचार करा, तब्बल 40% पगार फक्त राहण्यासाठीच जातोय. याचं कारण सोपं आहे. पगार ज्या गतीने वाढले त्याच्या कित्येक पट वेगाने घरभाडे वाढली आहेत. आता आपल्याकडे उरले फक्त 9,000 रुपये. बरं, घराचं झालं. आता पुढचा खर्च जो टाळताच येत नाही, तो म्हणजे पोटा पाण्याचा, म्हणजे जेवण. बघूया यासाठी किती पैसे लागतात. 2 वेळेच्या जेवणासाठी आणि महिन्याच्या किराणा मालासाठी साधारणपणे 4,500 रुपये लागतात. आता बघा, शिल्लक राहिले फक्त 4,500. निम्मा पगार संपायच्या आतच हातातली रक्कम कितीतरी कमी झालीये. आणि हे 15,000 रुपये कमावण्यासाठी कामावर तर जावं लागेल ना, आणि त्यासाठी प्रवासाचा खर्च येतोच. म्हणजे गंमत बघा, पैसे कमावण्यासाठी सुद्धा आधी पैसे खर्च करावे लागतात. रोजच्या येण्या जाण्यासाठी महिन्याला 1,500 रुपये गेले. आता हातात उरले आहेत फक्त 3,000 रुपये. आणि मग येतात बाकीचे खर्च, म्हणजे लाईट बिल, पाणी बिल, मोबाईलचा रिचार्ज आणि असेच काही छोटे मोठे पण आवश्यक खर्च, जे आपण टाळूच शकत नाही. या सगळ्या किरकोळ खर्चांसाठी मिळून अंदाजे 2,500 रुपये लागतात. आणि आता आपण जवळजवळ शेवटच्या आकड्यावर पोचलो आहोत. तर मग घरभाडं, जेवण, प्रवास आणि हे सगळे आवश्यक खर्च भागवल्यानंतर त्या 15,000 रुपयांमधून नक्की काय उरतं? काय वाटतं? हे चित्र बघा, सगळं काही स्पष्ट होतंय. पगाराचा जवळजवळ सगळाच्या सगळा हिस्सा घरभाडं, खाणंपिणं आणि प्रवास यांसारख्या मूलभूत गरजाच खाऊन टाकतात. त्यामुळे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे बचतीसाठी जागाच उरत नाही. तर मग तोच महत्त्वाचा प्रश्न, ज्यासाठी आपण हे सगळं गणित मांडलं, की बचतीसाठी नक्की किती रक्कम शिल्लक राहिली? फक्त 500 रुपये. हो, महिनाभर कष्ट करून सगळे जीवनावश्यक खर्च भागवून हातात फक्त 500 रुपये उरतात. हे आहे ते वास्तव. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे 500 रुपये उरले आहेत, ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाहीये. हे आकडे आपल्याला एका खूप मोठ्या व्यवस्थात्मक समस्येकडे घेऊन जातात. हे बजेट म्हणजे कोणा एका व्यक्तीची चूक नाही, तर एका मोठ्या आर्थिक सापळ्याचं चित्र आहे. आपण पाहिलं की पगार ज्या गतीने वाढायला हवेत त्या गतीने महागाई वाढते. त्यामुळे घर भाड्यासारख्या आणि जेवणासारख्या गोष्टींवरच सगळा पगार जातो. आणि विचार करा, जे 500 रुपये उरलेत त्यात अचानक कोणी आजारी पडलं किंवा घरात काही दुरुस्ती निघाली तर काय करायचं? एक छोटासा अनपेक्षित खर्चसुद्धा थेट कर्जाच्या खाईत ढकलू शकतो. मूळ अहवालातलं एक वाक्य आहे जे या सगळ्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं. बचत करणं हे शिस्तीवर अवलंबून नाही, तर ते गणिताच्या शक्यतेवर अवलंबून आहे. म्हणजे कितीही शिस्त लावली पण जर जगण्याच्या खर्चाचं गणितच जुळत नसेल तर बचत करणं अशक्यच आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो की जेव्हा लोकांची सगळी कमाई आणि सगळी शक्ती फक्त दिवस ढकलण्यात, फक्त जगण्यातच खर्च होत असेल, तर मग प्रगती, विकास आणि चांगल्या भविष्याबद्दलची स्वप्न पूर्ण कशी होणार? याची खरी किंमत नेमकी कोण मोजतंय?